शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा ठाम विश्वास। शेतकरी कर्जमाफीसाठी कंबर कसली। राज्य सरकारने 30 जून पर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्याने आता थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज सकाळच्या दिवसभरातील झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे 10 मोठे निर्णय घेण्यात आले आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा, आधारचा अडथळा। शेतकऱ्यांचा डेटा कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करणे सुरू असून शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्यावे। लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। कापूस खरेदीसाठी आता 15 मार्च पर्यंत मुदतवाढ। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सिशाद्वारे कापूस खरेदी 15 मार्च पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर कापूस खरेदी बंद होणार आहे। आखाती युद्धामुळे भारतीय भाजीपालांची निर्यात झाली ठप्प। अमेरिका इराण युद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भाजीपाला व इतर कृषी मालाची निर्यात ठप्प झाली आहे। याचा फटका शेतकऱ्यांना बसला। हरभराच्या आयातीत तिप्पट वाढ, आयात शुल्क कमी असल्याचा परिणाम। उडदाचीही आयात वाढली, त्यामुळे देशांतर्गत हरभऱ्याचे दर दबावात राहण्याची शक्यता। एकाच छताखाली मिळणार 7-12 अन नमुना 8। महसूल विभागामार्फत संपूर्ण सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून 7-12 उतारा व नमुना 8 व इतर दस्तावेजावर शेतकऱ्यांना सहज मिळणार। मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पारा पोहोचला 37.2 अंशावर। यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची रविवारी झाली नोंद। मार्च महिन्याच्या सुरुवातीला तापमानाने नवा उंचांक गाठला असून आगामी काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट अजून येण्याची शक्यता। अनुदानित खत शेतकऱ्यांऐवजी जाते थेट व्यापाऱ्यांच्या घशात। रासायनिक खतांच्या सोसायट्या कागदपत्रीच। जास्त नफा मिळवण्याच्या आशेने जैविक खते उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था शेतकऱ्यांऐवजी व्यापाराला खताचा पुरवठा करत असल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर। उन्हाचा पारा चढताच 35 रुपये किलोच्या लिंबाला 70 रुपयांचा मिळाला भाव। लिंबू उत्पादकांचे आजचे दिन। बाजारामध्ये मागणी वाढली, आवक घटल्यामुळे लिंबू खातोय भाव। लिंबूचे आणखीन भाव वाढण्याची शक्यता। शिशाची 5 लाख क्विंटल कापूस खरेदी, भाव वाढणार का? 15 मार्च पर्यंत खरेदीला मुदतवाढ। नोंदणी 54,000 शेतकऱ्यांची, खरेदी मात्र 23,000चीच। बीड जिल्ह्यातील अपडेट। रबीचा हंगाम संपत आला तरी खरीप पीक विम्याची रक्कम मिळेना। सोयगाव तालुक्यातील स्थिती। 29,000 शेतकऱ्यांना लागली आहे प्रतीक्षा। प्रलंबित नुकसान भरपाई लवकर देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। कापूस खरेदीची निम्मी मुदतवाढ सुटीच जाणार काय? स्लॅट झाले सुरू। नोंदणीतील 8,000वर शेतकऱ्यांची खरेदी बाकी। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। स्मार्ट वीज मीटर थकबाकीदारांचा वीज पुरवठा होणार खंडित। वीज बिल थकविल्यास महावितरणाकडून ग्राहकांना नोटीस न देता डायरेक्ट वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। हरभऱ्याची नोंदणी हमीभावाने खरेदी शेतकऱ्यांना दिलासा। मार्केटमध्ये सध्या हरभऱ्यांचे दर हमीभावापेक्षा कमी झाल्याने शेतकऱ्यांना शासन दराने खरेदीची प्रतीक्षा आहे। सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी 50%च नोंद। शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीची मुदत संपली असून आता सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत 10 मार्च आहे। उशिरा लागवड, उन्हाळ्याच्या सुरुवातीला तुरीला फुले आणि शेंगा। कावडी वसाड येथे एका शेतकऱ्याने हिवाळ्यामध्ये तुरीची लागवड केली असून तुरीला आता फुले व कोवळ्या शेंगा येत आहे। कर्जमाफीची प्रक्रिया गतिमान, थकबाकीदारांना दिलासा। जिल्ह्यातील 1.5 लाख खातेदारांचे 1,500 कोटीवर कर्ज आहे थकीत। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आहे अजूनही प्रतीक्षा। जन आरोग्य योजनेमध्ये रुग्णांच्या लुटीची तक्रार। वरिष्ठ स्तरावरील रुग्णाकडे चौकशी। रुग्णांना मागितले जातात अतिरिक्त पैसे। लाभार्थ्यांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार देण्यात येत आहे। गावात दारू बंदी होत नसल्याने अखेर महिलांनीच दुकान थाटून सुरू केले दारू विक्री।
पोलिसांच्या लाचखोरीचा केला आंदोलनातून निषेध. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील प्रकार. अमेरिकेचा बदाम आणि इराणचे खजूर महागले, निमित्त तरी कोणते? विशेष महत्व. भाववाढीनंतर ही ग्राहकांकडून होते मागणी अधिक. नुसत्या खजुराचे दर 200 ते 1200 रुपयापर्यंत आहे. 26 कोटी वळते, 30,000 घरकुलांचा झाला मार्ग मोकळा. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना 2023 मध्ये मिळाली होती मंजुरी. अनुदान मात्र होत आहे आता जमा. अनेक जिल्ह्यातील सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनच्या आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. टोमॅटो वांगे उतरले, फक्त 5 रुपये किलो. शेतमालाला कवडीमोल भाव, खर्चही निघणे कठीण. 1.5 लाख रुपये एकरी येतो खर्च टोमॅटो लागवडीला. मात्र बाजारामध्ये अगदी कवडीमोल दर आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे असणारे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांचा मार्च एंडिंग काळोख्यात. वीज वितरणाबाबत नाराजी. रात्री मिळते शेतीस पाणी. आठवड्यातून फक्त 3दा शेतकऱ्यांना मिळणार वीज. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू. कर्जमाफीसाठी 6,000 कोटी रुपयांची मागणी केल्याची सहकार मंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आता लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 2 ते 3 दिवसामध्ये रक्कम बहिणींच्या खात्यामध्ये होणार जमा. मंत्री अदिती तटकरे यांचे ट्विट. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रलंबित असलेले हप्ते आता एकत्रित मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सिसियाची कापूस खरेदी उद्यापासून होणार बंद. भारतीय कपास निगम सिसियाची कापूस खरेदी प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच आहे. मार्च मध्ये 11 दिवस बँका राहणार बंद. यावर्षीच्या मार्च महिन्यामध्ये विविध सण आणि दिनविशेषामुळे बँका 11 दिवस बंद राहणार आहे. बँकेचे बंद असलेले तारखा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अवकाळीचे संकट टळले पण उन्हाची तीव्रता वाढली. सध्या हवामानामध्ये मोठा बदल होत असून थंडी पूर्णपणे संपली आहे आणि आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे शेतकऱ्यांचा. कर्जमुक्ती लवकरच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांचे पैसे रोखणाऱ्यांना 12% व्याज भरावे लागणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा इशारा. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया उद्याला नवीन बातम्याच्या व्हिडिओमध्ये.